मंत्री प्रताप सरनाईकांनी माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रमी खेळण्याच्या कृतीचं समर्थन केलंय। हल्ली कुणीही रमी खेळतं असं सरनाईक यांनी म्हटलंय। आमिर खान, सलमान खान रमी खेळतात असंही ते म्हणाले। आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी तब्बल 17 वर्षांनी भोसरी गावामध्ये दाखल झाली आहे। यंदा तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी चिंचवड वरून सरळ देहू गावाकडे न जाता भोसरी वरून आळंदीकडे मार्गस्थ होणार आहे। महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं। पुण्यामध्ये गोव्यातून होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करीवर कारवाई करण्यात आली आहे। बनावट मद्य विकणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। सुमारे 31 लाखांचा बनावट दारू जप्त करण्यात आली आहे। तर 5ही आरोपी पुण्यामध्ये बनावट दारू विक्रीसाठी अवैधरित्या आणण्यात आले होते। पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या आत्महत्येने पुणे पोलीस दल हादरलंय। वाहतूक पोलीस हवालदार राजेंद्र गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती आहे। आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। पुण्यातील धानोरी परिसरामध्ये एका दाम्पत्याने तब्बल 5000 किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवलाय। चिकन घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ओळखपत्र घेतलं जात आहे आणि मगच चिकन फ्री मिळत आहे। पुण्यात ठाकरे सेना आणि शिंदे सेनेमध्ये बॅनर वॉर सुरू झालाय। ठाकरे सेनेकडून पुण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। व्यंगचित्रातून एकनाथ शिंदे आणि अमित शहांवर हल्लाबोल करण्यात आलाय। तर काली दाढीवाला मेरा लकी कबूतर असा उल्लेखही करण्यात आलाय। काल शिंदे सेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।